आदाब, आप देख रहे हैं मीम न्यूज़। पेश है इस वक्त की अहम खबर। 18 दिसंबर अंतर्राष्ट्रीय अल्पसंख्यक दिन के तौर पर सन 2012 से हमारे देश में भी मनाया जाता रहा है, जिसमें प्रशासनिक स्तर पर जिला अधिकारी कार्यालय में विविध कार्यक्रमों को आयोजन किया जाता है। कोविड के चलते पिछले 2 साल छोड़ दे तो हर साल नंदुरबार जिला में भी मनाया जाता रहा है, लेकिन इस साल 18 दिसंबर रविवार होने और उस दिन जिले में ग्राम पंचायत चुनाव होने के चलते जिला कलेक्टर साहिबा द्वारा इसे 16 दिसंबर शुक्रवार के दिन सुबह 11 बजे लेने का आदेश दिया गया। तड़का फड़की में प्रशासकीय आयोजकों द्वारा आयोजन कर तो दिया गया, लेकिन देश की इतनी बड़ी अल्पसंख्यक आबादी के मामलों को सुनने, समझने और उन पर उपाय के लिए राजनेताओं के साथ साथ अब लगता है शायद उच्च पदों पर बैठे प्रशासनिक अधिकारियों के पास भी समय नहीं है। 2 दिन पहले कार्यक्रम के आयोजन का आदेश देने वाली माननीय कलेक्टर साहिबा ही इस कार्यक्रम में गैर हाजिर रही, जिनकी जगह निवासी जिलाधिकारी सुधीर खंदे ने संभाली। साथ ही गैर हाजिर रहे जिला पुलिस अधीक्षक साहब, जिनकी जगह उप विभागीय पुलिस अधिकारी सचिन हीरे ने संभाली। और तो और जिला परिषद मुख्याधिकारी की जगह भी अतिरिक्त मुख्याधिकारी साहब मौजूद रहे। ये देखकर वहां मौजूद अल्पसंख्यक समाज के बुद्धिजीवियों को अफसोस होने के साथ साथ ये तो समझ में आ गया कि अल्पसंख्यक समाज को हल्के में लेने की कोशिश की जा रही है। विविध स्पर्धाओं में अव्वल आए स्कूली बच्चों को पुरस्कार देने भर तक ही इस कार्यक्रम को सीमित करने की भी कोशिश रही, लेकिन वहां मौजूद MIM के उत्तर महाराष्ट्र उप अध्यक्ष सैयद रफत हुसैन ने अपनी मजलिसी अंदाज में फिर एक बार उस कार्यक्रम को अल्पसंख्यकों की आवाज़ बनकर गजा दिया। देखिए उनका अंदाज। अगर ये दिन नहीं बोलने को मौका मिलेगा तो बोलेंगे सर, प्लीज। सर, हम समझ सकते हैं 18 दिसंबर जो है जागतिक अल्पसंख्यक दिन है, लेकिन रविवार होने के कारण और ग्राम पंचायतों के इलेक्शन होने के कारण अचानक 16 दिसंबर को डिक्लेयर किया गया आज। लेकिन सर, एक शोकांतिका लगती है कि जो जिले की मेन हेड है एडमिनिस्ट्रेशन की, इतना बड़ा दिन होने के बाद अल्पसंख्यकों के घराने आज इस दिन सामने रखने का हमको मौका मिलता है, लेकिन कलेक्टर मैडम ही नहीं है, तो मुझे थोड़ा सा फील हो रहा है। एकच मिनिट बोलतो मी। मॅडमनी मला वेळ पण दिली होती, आपण त्यांच्या प्रोग्राममध्ये पण टाकलं होतं। इलेक्शन कमिशनची विषय लागल्यामुळे आता इलेक्शन कमिशन पुढे कसं आहे की कुठल्या जिल्हाधिकाऱ्यांना काही बोलता येत नाही, त्यांची मॅडमनी वेळ पण दिली होती, मॅडम येणार पण होत्या। ठीक आहे, बोला बोला सर। अच्छे हंसते खेलते माहौल में बच्चों के स्पर्धाओं के उनके नामों की तकसीम हुई, ये एक हिस्सा होना चाहिए अल्पसंख्यक दिन के कार्यक्रम के अंदर, लेकिन अगर ये आखिर में होता थोड़े अच्छे माहौल में, और वो होने के बाद अगर मुझे कुछ अपनी खंत व्यक्त करनी पड़ रही है, तो मुझे लग रहा है कि वो मीठे के बाद में कड़वा घूस पीना पड़ेगा। मैं माफी चाहता हूँ, लेकिन आप लोगों के थ्रू, एडमिनिस्ट्रेशन के जिम्मेदारों के थ्रू वो संबंधित डिपार्टमेंट, मंत्रालय या सरकार तक पहुंचे, मेरी ऐसी अपेक्षा है। मैं ज्यादा दूसरी बात नहीं करते हुए सिर्फ जो निवेदन मुझे लगा था, अगर बोलने का मौका नहीं मिलता है तो मैं निवेदन भी तैयार करके लाया था आपको दूंगा मैं सर, लेकिन इन तमाम के सामने मैं उसको पढ़ के सुनाना चाहता हूँ। मुझे लगता है कि इस बोलने के बाद में जितने भी मेरे अल्पसंख्यक समाज के लोग यहाँ बैठे हैं, उनको लगेगा कि ये कहीं ना कहीं कड़वा है, लेकिन बहुत सच है। अगर कुछ बात मेरी तेज या कड़वी लगती है, मैं माफी चाहूंगा और आपसे रिक्वेस्ट करूंगा कि उसके पीछे की भावनाओं को समझा जाए। माननीय जिल्हाधिकारी साहेब त्यांच्या नावाने मी दिलेला आहे विषय, देशात जागतिक अल्पसंख्याक दिन साजरा करणे म्हणजे अल्पसंख्याकांची फक्त थट्टा केली जात आहे। महोदया, वरील विषयास अनुसरून आग्रहपूर्वक माझी
विनंती व निवेदन सादर करतो की 18 डिसेंबर हा जागतिक अल्पसंख्याक दिन म्हणून वर्ष 2012 पासून आपल्या देशात साजरा केला जातो। या दिवशी प्रशासनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय जनतेसमोर केंद्र व राज्य शासनाने अल्पसंख्याकांसाठी काढलेल्या विविध सेवा योजनांची माहिती तसेच त्या योजनांचे लाभ हे देशातील सर्व अल्पसंख्याक कसे घेऊ शकतात किंवा कितींनी याचे लाभ घेतले व घेत आहेत याची माहिती जनतेसमोर ठेवायची। सुरुवातीला 2 ते 3 वर्ष हे व्यवस्थित राहिले। अल्पसंख्याक समाजातील लोकांची सूचना घराने या कार्यक्रमाच्या माध्यमाने संबंधितांपर्यंत पाठपुरावे व्हायचे, परंतु 2019-20 हे कोविड-19 सोडले तर 2022 इतर सूचना आणि घराने सोडा कार्यक्रम घेण्याचे टाळले जात आहे। ही आमची शोकांतिका आहे। आम्ही अल्पसंख्याकांनी शासन योजनांसंबंधी सूचना व घराने कशी आपल्या समोर मांडायची आणि केव्हा त्यावर अंमलबजावणी केव्हा होईल हेच आम्हाला कळत नाही। सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा घोषवाक्य देणारी सरकार ही आपल्या विकास यात्रेत पूर्णपणे अल्पसंख्याकांना विसरली असल्याचे चित्र दिसून येत आहे। देशातील अल्पसंख्याकांमध्ये सर्वात मोठा मुस्लिम समाज शासनाच्या सर्व योजनांपासून वंचित होत चालला आहे किंवा जाणून बुजून वंचित केला जात आहे। माझे खालील मुद्दे असे: मुद्दा क्रमांक 1, राज्य अल्पसंख्याक आयोग असून त्याचे अध्यक्षाची नेमणूक झाली नसल्याने आजपर्यंत काम ठप आहे। 2, जिल्हा अल्पसंख्याक संनियंत्रण समिती करण्यात आलेली नाहीये, किती वर्ष लोटले। मुद्दा क्रमांक 3, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ हे फक्त नावाचे परंतु ग्राउंडवर शून्य आहे। आजपर्यंत जिल्ह्यात त्याच्या स्टाफ तर सोडा साहेब कार्यालय हे व्यवस्थित सुरू झालेला नाही। फक्त एका अधिकारीला 2 ते 3 जिल्ह्यांचे भार देण्यात आलेले आहे। योगायोगाने जर तो भेटला तर ती इतकी ज्याच्या गटी व शक्ती त्यांच्या नियमावलीमध्ये आहेत की लोकांचे किती जोडे फाटले ते लोन मिळत नाही किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स पूर्ण होत नाही। मागील 20 वर्षात नंदुरबार जिल्ह्यात किती मुस्लिमांना यातून आज केलेले आहे, किती मुस्लिमांना यातून लोन भेटलेले आहे, तुम्ही त्याची समीक्षा करा सर। मुद्दा क्रमांक 4, जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या उर्दू शाळांचे कोणीच मालिक नाही। एक शिक्षक आहेत, वॅकन्सी असूनही भरती घेतली जात नाही। मुद्दा क्रमांक 5 आहे की हज सबसिडी बंद केली शासनाने, सरकारने। आम्ही त्याचे स्वागत केले होते। 640 कोटी रुपये वार्षिक हज सबसिडी दिली जात होती, तो बंद केल्याने आम्ही त्याचे स्वागत करून शासनाला आग्रह केले होते की शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना तुम्ही डिमांड ड्रिव्हन शिष्यवृत्ती करा, ज्याला पाहिजे असेल त्यांना तुम्ही ती द्या। या पैशाने तुम्ही सर्व अल्पसंख्याक मुला मुलींना शिष्यवृत्ती द्या। ते तर झालेच नाही, उलट 1ली ते 8वी पर्यंतचे शिक्षणात घेणाऱ्या मुला मुलींची शिष्यवृत्ती काढून टाकण्यात आलेली आहे। मुद्दा क्रमांक 6 आहे, शासनाचे अल्पसंख्याक मुलांना 3 महिन्याचे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते। आपल्याकडून करण्यात आले साहेब, परंतु वर्ष किंवा 2 वर्ष लोटले तरी प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना आजपर्यंत त्यांचे ते भत्ते मिळाले नाही जे शासनाने ठरवले होते। देशाचे पंतप्रधानांनी सांगितले होते कि मैं देश के मुस्लिम बच्चों के हाथ में एक हाथ में कुरान और एक हाथ में कंप्यूटर देखना चाहता हूँ। साहब कुरान तो है लेकिन कंप्यूटर कैसा मिलेगा, ये सारी योजनाएं बंद करने के बाद हमको समझ में नहीं आ रहा है। थोड़ा सा आप उस पर रोशनी डाल देंगे तो हमको शायद कुछ समझ में आ जाए। मुद्दा क्रमांक 7 है, राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांमध्ये तर आपसात ठरलेले वाटते आहे की अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये लोन किंवा एटीएम व इतर सुविधा द्यायचीच नाही। एकही एटीएम कोणी मुस्लिम वस्तीत दाखवू शकत नाही। बँक वाल्यांना जागा भेटत नसेल तर आम्ही त्यांना जागा देण्यास तयार आहे सर। मुद्दा क्रमांक 8, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह माझ्या अगोदर त्यांनी सांगितले, पैसे सुमारे मला वाटते 7 ते 8 वर्षांपासून येऊन पडलेले आहे, परंतु आजपर्यंत कमालीची बाब शासनाला जागा भेटली नाही आतापर्यंत। मुद्दा क्रमांक 9, अल्पसंख्याक वस्ती सुधार योजना निधी मला माझ्या माहितीप्रमाणे येत असते प्रत्येक जिल्ह्याला किंवा शहराला माझ्या माहितीप्रमाणे, परंतु नंदुरबार मध्ये मुस्लिम वस्तीला लागून एक मॅरेज लॉन नाही, एक जिम नाही, वसतिगृह पब्लिक हेल्थ सेंटर नाही मुस्लिम वस्तीत, जिल्ह्यात उर्दू घर नाही साहेब, रस्ते व्यवस्थित नाही, पिण्याच्या पाण्याची सोय आतापर्यंत 70-75 वर्ष लोटले तरी ड्रेनेजचे पाणी मिळून पिण्याच्या पाण्याची लाईन मध्ये पाणी येत आहे कित्येक भागात अशा सुरू आहेत आणि निधी कुठे जात आहेत आम्हाला आतापर्यंत माहिती पडली नाही। शुल्क आहे, लास्ट मुद्दा आहे, वाढते शुल्क परंतु अति महत्वाचे आहे साहेब,
कुठल्याही कार्यालयात कुठल्याही कामानिमित्त कितीही स्वच्छ अचूक नावे लिहून अर्ज भरून दिले, कुठल्याही कामानिमित्त अर्जासोबत आपण आपले आधारही जोडून दिले, तरीही आजपर्यंत माहिती पडली नाही आम्हाला की त्याच्यात चूक कशा होतात, नावात चुका केले जातात किंवा होत आहेत, आजपर्यंत आम्हाला समजले नाही सर. याच्यावरही आपण लक्ष देणे गरजेचे आहे. हे माझे घराणे, हा माझे मुद्दे आणि आपल्या सूचना जे काही तुम्हाला समजायचे समजा सर. परंतु या दिवसानिमित्त मला असं वाटले की हे सगळे अल्पसंख्याकांशी निगडीत मुद्दे आहेत आणि आपल्यासोबत येणे गरजेचे आहे, म्हणून मी आपल्या समोर मांडती आहे आणि लिहूनही आणलेले आहे. मला माहिती आहे खंडे साहेब की कोविड-19 मध्ये 2 वर्ष कसे गेले लोकांचे, तरी बी आपण या दिवसासाठी जागतिक अल्पसंख्याक दिवस घेण्यासाठी आपण ऑनलाईन प्रयत्न केले. मागील 2 वर्ष मीही सहभागी होतो. मी आपला आभारी आहे. परंतु ज्या लोकांनी याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे, माझी ही आग्रहाची विनंती आहे आपल्या माध्यमाने की त्यांनीही लक्ष घालावे आणि हे सगळे मुद्दे माझे थोडासा आपण वैयक्तिक लक्ष घालून कसे मार्गी लावता येतील त्याच्याकडे लक्ष द्यावे. धन्यवाद. निवेदन माझ्याकडे द्यावं. आपण एक मुद्दा जो आहे तो आम्ही त्याच्यामध्ये फॉलोअप करू. शेवटची बाबत ते आता एक जण मूर्ती नंतर आपण कार्यक्रम संपवून माझं तुम्हाला सांगणं आहे की नंतर माझं ऑफिस ओपन आहे. आपण या आपले प्रश्न मांडा, आपण एक प्रश्न घेऊ शासनापर्यंत असेल तर मी प्रयत्न करेन, तुम्ही